रेकॉर्डिंग चालू करतोय, पुढे बघू आपण काय होतं ते. आय हॅव स्टार्टेड द रेकॉर्डिंग. गरज पडली तर मी रेकॉर्डेड फिजिक्सचं तरी अवेलेबल करून देतो. सर येस सर, तो फॉर्म्युला आहे ना PQ cos थिटा, तो न्यूटनने काही थिंकिंग वरनं केलंय का असंच दिलंय काहीतरी? ते न्यूटननी नाही केलं पहिलं तर. सर पण वेक्टर न्यूटनचीच तर हे आहे ना डिस्कवरी. नाही कॅल्क्युलस आहे, कॅल्क्युलस. वेक्टर्स हे तरी न्यूटनचं असेल, बट त्याच्यामध्ये PQ cos थिटा हे डेफिनेशन आहे. आपण हे बघ, तू जे विचारतोय क्वेश्चन खूप चांगला क्वेश्चन आहे की हे याच्यामध्ये काय लॉजिक आहे, बरोबर ना? असं विचारतो की PQ cos थिटा काय लॉजिक. तर आपण जेव्हा ऍप्लिकेशन किंवा यूज शिकवायचा तेव्हा तुला कळेल की PQ cos थिटाचं काय मिनिंग आहे. ऍक्च्युली एक वेक्टरचा दुसऱ्या वेक्टरवरचा तो प्रोजेक्शन असतो. मी तुम्हाला एक्सप्लेन करेन ऍप्लिकेशन मध्ये, पण सध्यासाठी तुम्ही फक्त फॉर्म्युला म्हणून पाठ करा. वन्स यू अंडरस्टँड फॉर्म्युला, त्याच्यानंतर युजेस आपण बघू तेव्हा तुम्हाला कळेल की काय त्याला असं का दिलंय ना. बाकी कोणाला काही डाऊट आहे का अजून? सर म्हणजे जेव्हा थिटा 90 डिग्री असतो म्हणून आपण ते 0 वर्क डन असं समजतो का? म्हणजे जर समजा आपण काही वरून ओढत असू आणि ते जर वरती येत असेल तर आपण म्हणतो ना की वर्क डन इज 0. बरोबर बरोबर. ऑब्जेक्ट इकडे मूव्ह होतोय, इकडे फोर्स लावतोय आणि ऑब्जेक्ट इथे चाललंय, सो आपण म्हणतो वर्क डन इज 0. बरोबर. ओके सर, क्लियर आहे. ठीक आहे. सो सर बोला सर, याचं एक्झाम्पल काईट आहे ना, पतंग पतंग पतंग. येस येस. आपण फोर्स इकडे लावतो तो वर जातो तसं. हा, आता कसं आहे की आपण इथे फोर्स लावतो ना रे, तर काईटचं कसं असतं, काईटला आपण परपेंडिक्युलर नाही लावत. काईटला फोर्स कसा लावतो आपण, काईटला फोर्स असा असतो आणि तो वरती जातो ना, तो अँगल जो असतो हा अँगल वेगळा असतो. आणि इथे जो वरती आहे ना, तो जो फोर्स आहे, इथे पण एक फोर्स लागतो ना त्याला वरती जाण्यासाठी. आपण बेसिकली कॉम्पोनंट लागतो, कॉम्पोनंट या आपण ओढल्याचा कॉम्पोनंट लागतो. तो कॉम्पोनंट आपण कॅल्क्युलेट करणार आहे पुढे जाऊन. बट येस, आपण दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो की जसं की अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड सन. अर्थ सनच्या अबाउट फिरताना सन तर त्याला असं ओढतोय, बट अर्थ असं चाललंय, सो सन काही वर्क नाही करते अर्थवर, असं म्हणू शकतो. हे त्याचं एक्झाम्पल आहे प्रॉपर. रजस बोल. रजस सर, म्हणजे आता फोर्स कॅल्क्युलेट करायला थिटा पण पकडावा लागेल, कन्सिडर करावं लागेल. वर्क कॅल्क्युलेट करा. हा, वर्क कॅल्क्युलेट करा. त्याच्यापुढे थिटा पण पकडावं लागेल. 10वी पर्यंत थिटा पकडायची गरज नव्हती, कारण की दरवेळेस फोर्स अँड डिस्प्लेसमेंट पॅरलल असायचे. कळालं का? सर, पण सन आणि अर्थच्या एक्झाम्पल मध्ये तर तो सर्क्युलर फोर्स असतो ना, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स. सर पण मग अँगल कसा येणार त्या केस मध्ये? अँगल नाही 90 असतो अँगल. बघ, हा अर्थ आहे. अर्थ कसा फिरतोय, असा फिरतोय, असं फिरताना अँगल. अरे यार, ठीक आहे चालेल. तर अर्थ असा मूव्ह होतोय ना, अर्थ इथून इथे गेला, थोडंसं डिस्प्लेसमेंट पकडतो. त्या थोड्या डिस्प्लेसमेंटसाठी फोर्स आणि अँगल मध्ये 90 डिग्री अँगल आहे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये, सो वर्क झालं नाही. मग आता इथं गोल गोल फिरत इकडे आला समजा अर्थ. आता परत एकदा फोर्स इकडे आहे, डिस्प्लेसमेंट इकडे आहे, परत 90. दरवेळेस डिस्प्लेसमेंट टँजेन्शियल असेल, फोर्स रेडियल असेल, टँजेन्शियल रेडियल, टँजेन्शियल रेडियल, सो एव्हरी टाइम इट विल बी 90. त्यामुळे वर्क नाही होत. ओके सर. ठीक आहे, आता मी पुढचा पार्ट घेतो. येस येस, केप्लर्स लॉ मध्ये आहे ते. करेक्ट चिराग. चलो, आपल्याला हे तरी कळालंय की व्हॉट इज स्केलर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्टचं डेफिनेशन समजलं आहे की P बार डॉट Q बार इज डिफाइंड एज PQ cos थीटा. स्केलर प्रोडक्ट इज ऑल्सो कॉल्ड एज डॉट प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट, समजा मी तुम्हाला एक क्वेश्चन देतो की या दोन वेक्टर्सचं स्केलर प्रोडक्ट करून दाखवा. हा आहे 20 न्यूटन आणि हा आहे 5 मीटर. थीटा इज 120 डिग्री. कॅन यू टेल मी व्हॉट इज वर्क डन? सिंपल. फोर्स वेक्टर तुम्हाला दिलाय मी, डिस्प्लेसमेंट वेक्टर दिलाय, सो 20 into 5 PQ into cos 120. त्याचा आन्सर येईल 100 into cos 120. माहिती पाहिजे तुम्हाला किती आहे cos 120. इट इज मायनस हाफ. येस, सो आन्सर येईल -50 जूल. युनिट जूल असेल वर्कचं.
आणि minus वर्क one. नेगेटिव्ह आलंय, दॅट इज फाईन, वर्क येऊ शकतो. दुसरं एक्झाम्पल बघा, हा ब्लॉक आहे, तुम्ही फोर्स लावला इकडे 20 न्यूटन, तो मागे मूव्ह झाला 10 मीटर. व्हॉट इज वर्क डन? किती येईल रे वर्क डन? सानिध्य म्हणतो 200. खरं आहे का पण ते? सानिध्य तू अँगल नाही बघितला बघ. 200 तर बरोबर आहे मल्टिप्लिकेशन, बट अँगल चेक कर ना. अँगल यांच्यामध्ये किती आहे? 180 डिग्री अँगल. सो पी क्यू कॉस 180, कॉस 180 -1 असतो, त्यामुळे -200 आन्सर येणार. -200. येस, -200 इज करेक्ट आन्सर. येस, व्हेरी गुड. आता हाच जर काही मी असा क्वेश्चन विचारला असता की ऑब्जेक्ट इज मूव्ड इन दिस डिरेक्शन बाय 10 मीटर बाय 20 न्यूटन फोर्स, तर आन्सर +200 आला असतं. का +200 आला असतं आता आन्सर? कारण की अँगल 0 डिग्री आहे आणि 0 डिग्री अँगलला cos 0 इज 1 +1, तर इथे +1 आला असतं. सो तुम्हाला हे समजत असेल की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांवरतीच फक्त वर्क डिपेंड करत नाही, ते त्यांच्या अँगल वरही डिपेंड करतात. सो दिस इज द फॉर्म्युला और द डेफिनेशन ऑफ स्केलर प्रोडक्ट. ओके, सो तुम्ही स्केलर प्रोडक्टचं डेफिनेशन लिहून घ्या सगळ्यांनी, देन वी विल सी सम प्रॉपर्टीज. सर बोल. सर ते दोन एक्झाम्पल वन येऊ शकतो एक्झाम्पल का? एक मिनिट, थांबा, मी सांगतो त्यांनी बोला. दोघं बोलताय सध्या. आता सध्या कोण बोलतंय? पूर्वेश, बोल, तुझं माईक ऑन आहे. हा सर, ते थीटा 120 कसं काढलेलं त्या एक्झाम्पल 1 मध्ये? कसं काढलेलं नाही, मी दिलेलं तुम्हाला थीटा 120. हा का, बरोबर, ते बघितलं नाही नाही, मी दिलं तुम्हाला 120 म्हणून. ओके. सानिध्य बोल. सर दोन वेक्टर्सचा प्रोडक्ट 0 होऊ शकतो? होऊ शकतो ना, दोन वेक्टर्सचा प्रोडक्ट 0 होऊ शकतो जर ते दोघं परपेंडिक्युलर असतील तर. बघ, बरोबर, चांगला क्वेश्चन. सानिध्यने विचारलं सर दोन वेक्टरचा प्रोडक्ट 0 होऊ शकतो. तर आपल्याला माहितीये पी बार डॉट क्यू बार चा आन्सर 0 होण्यासाठी काय काय रिझन असू शकतात. तर पी क्यू कॉस थिटा असतो पी बार डॉट क्यू बार. हा 0 कधी होईल? एकतर पी 0 वेक्टर असेल तर, किंवा क्यू 0 वेक्टर असेल तर. सर मग त्याचा अँगल काय असेल मग सर? त्याचा अँगल बघ, 0 वेक्टर असेल समजा, हा पी बार आहे आणि क्यू बार 0 वेक्टर आहे. सो 0 वेक्टरला डायरेक्शनच नसते. सो डायरेक्शनच नसते त्यामुळे अँगल नाही काढता येणार. बट अँगल जरी काढता येणार नाहीये, पण क्यू 0 आहे ना, त्यामुळे इथं कशाने पण कुठला पण अँगल घे ना तू, 0च आन्सर येणार. ओके सर. सो पी बार, क्यू बार आणि कॉस थिटा याच्यातलं कोणी 0 झाला तर डॉट प्रॉडक्ट 0 होतो. बट 90% ऑफ टाइम पी बार आणि क्यू बार 0 नसतात. 0 असतो तो कॉस मुळे 0 होतो. म्हणजे दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 होतो. दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तरच त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 होतो. क्लिअर आहे का सगळ्यांना? आता आपल्याला डेफिनेशन लिहायचंय स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट. राईट डाऊन स्केलर प्रोडक्टचं डेफिनेशन. स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स is defined as the product of the magnitude of two vectors, and the cosine of angle between them, परत रिपीट करतो. स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट of two vectors is defined as the product of the magnitude of two vectors and the cosine of angle between them. हा त्याचा फॉर्म्युला लिहा आणि इथे साईडला फिगर ड्रॉ करून घ्या. जर हा पी बार आहे, हा क्यू बार आहे आणि त्यांच्यात अँगल थीटा आहे, साईडला चित्र ड्रॉ केलं आपण आणि ते फॉर्म्युला लिहिलं. क्लिअर काय होतं का?
सर फक्त वन स्केलर आणि वन वेक्टर साठीच ऍप्लिकेबल आहे का? नाही, दोन्ही वेक्टर्स आहेत ना इकडे. इथे दोन्ही हा, ठीक. वेक्टर्स. सर फक्त 2 वेक्टर साठीच ऍप्लिकेबल आहे का? 3, 4 काय इन्फिनिटी नाही. पण चालतं का? फक्त 2 वेक्टर्स साठी ऍप्लिकेबल. 3 वेक्टर्स साठी काय ऍप्लिकेबल नाही बघा, मी सांगतो तुम्हाला. चांगला क्वेश्चन विचारला. ऍक्च्युली हा कव्हर नसता झाला, प्रॉब्ली नसता विचारला नाही तर. कारण जर हे एक्झाम मध्ये तुम्हाला मग दोनच उत्तर देतात ना? दोनच देते ना. समजा 3 वेक्टर दिले, असं याला मिनिंगच होत नाही बघ, याला मिनिंगच होत नाही. ए बार डॉट बी बार डॉट सी बार याला मिनिंगच होत नाही. का मिनिंग होत नाही? कारण की समजा तुम्ही या दोघांना पहिला केला सॉल्व, तर ह्याचा आन्सर तर स्केलर बनेल नाही, आणि स्केलरचा डॉट एका वेक्टर बरोबर कसं घेणार, त्याला मिनिंग बनत नाही. सो 3 वेक्टरचा कधीच डॉट देणार नाही, कधी पण 2च वेक्टर देतील. बट हा, आपण पुढे जाऊन जेव्हा क्रॉस प्रॉडक्ट बघू, क्रॉस प्रॉडक्ट, तर क्रॉस प्रॉडक्ट मध्ये आपण असं बघू की पहिला वेक्टर, दुसरा वेक्टर, तिसरा वेक्टरला क्रॉस करता येतो, ते पुढे जाऊन बघू. आता सध्यासाठी ओनली 2 वेक्टर्स करणार आहे आपण. क्लिअर? हो सर. आता बघा, राईट डाऊन, हे तुम्ही लिहून झालं असेल तुमचं, तर राईट डाऊन प्रॉपर्टीज ऑफ क्रॉस प्रॉडक्ट, डॉट प्रॉडक्ट. प्रॉपर्टीज ऑफ डॉट प्रॉडक्ट. नवीन स्लाइड वर जाऊ आपण. हे तर तुम्ही लिहून घेतलंय. प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्स पण म्हणतात. प्रॉपर्टीज और कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट. ठीक आहे, समजलं असेल जे लिहिल्यावरती तुम्हाला ते. प्रॉपर्टीज और कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट. प्रॉपर्टीज एक एक नीट लक्ष द्या, सगळ्या प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, पहिली प्रॉपर्टी सगळ्यात बघा, पहिली प्रॉपर्टी डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट. मी त्याला काही पण नाव देईन, मला जे पहिलं नाव सुचेल ते. डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट इज कॉम्युटेटिव्ह. कॉम्युटेटिव्ह आहे म्हणजे काय? कॉम्युटेटिव्ह म्हणजे, कॉम्युटेटिव्ह लॉ काय असतो? जर काही 3+2 त्याला मी असं लिहू शकतो का 2+3? तर येस. म्हणजे मी असं म्हणतो की साधं ऍडिशन हे कॉम्युटेटिव्ह आहे. कॉम्युटेटिव्ह म्हणजे काय? दोघांना इंटरचेंज करता येतं. मग सबट्रॅक्शन कॉम्युटेटिव्ह आहे का? तर सबट्रॅक्शन कॉम्युटेटिव्ह नाही, कारण की याला पलटी मारली समजा, त्यांच्या नंबर्सला इंटरचेंज केले तर ते इक्वल नाही होत. सो साधं सबट्रॅक्शन इज नॉट कॉम्युटेटिव्ह. मग मल्टिप्लिकेशन कॉम्युटेटिव्ह आहे का? तर येस, मल्टिप्लिकेशन कॉम्युटेटिव्ह आहे, कारण की तुम्ही नंबर इंटरचेंज करू शकता. डिव्हिजन आहे का आपल्या साध्या लाईफ मध्ये? तर डिव्हिजन इज नॉट कॉम्युटेटिव्ह. करून बघा इंटरचेंज, तर मिनिंग चेंज होतोय. सो कोण कोण कॉम्युटेटिव्ह आहे तुम्हाला कळत असेल की पोझिशन चेंज केल्यावरती आन्सर सेम येत असेल तर त्याला म्हणतात कॉम्युटेटिव्ह. तर डॉट प्रोडक्ट कॉम्युटेटिव्ह आहे, कारण की दॅट इज ए बार डॉट बी बार. यालाच आपण बी बार डॉट ए बार लिहिलं तरी चालतं, कारण की दोघांचा आन्सर काय येणार आहे? ए चा मॅग्निट्यूड, बी चा मॅग्निट्यूड आणि कॉस ऑफ त्यांच्यातला अँगल. फरक तर काहीच पडणार नाही. सो पहिला रूल सगळ्यांना कळाला असेल, पहिली प्रॉपर्टी की डॉट प्रोडक्ट इज कॉम्युटेटिव्ह. क्लिअर का? दुसरा डाऊट असेल तर हँड रेज करा, काय मग मी तुमचं नाव कॉल आउट करेन. डाऊट नसेल तर आपण पुढे जाऊ. सेकंड आहे पॉइंट, सेकंड प्रॉपर्टी किंवा कॅरेक्टरिस्टिक इज की डॉट प्रोडक्ट कडे अजून एक प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीला म्हणतात डॉट प्रोडक्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह. इट इज डिस्ट्रीब्युटिव्ह. ही डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी काय आहे? तर एडिशन कडे, मल्टिप्लिकेशन कडे, डिव्हिजन कडे बघा. साधा मल्टिप्लिकेशन समजा मी 3×4+5 लिहिलं ना, तर मी या 3 ला डिस्ट्रीब्यूट करू शकतो ब्रॅकेट वरती. म्हणजे मी याला असं लिहू शकतो 3×4 प्लस 3×5. याला म्हणतात की एका नंबरला ब्रॅकेट वरती डिस्ट्रीब्यूट करणं. ते डॉट प्रोडक्ट मध्ये करता येतं. डॉट प्रोडक्ट मध्ये ए बार ला डॉट बी बार प्लस सी बार असेल तर तुम्ही त्याला ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार असं लिहू शकता. याला म्हणतात डिस्ट्रीब्यूट करता येतं. साधं मल्टिप्लिकेशन कसं डिस्ट्रीब्यूट करू शकतो, तसंच हा पण ऍडिशन वरती डिस्ट्रीब्यूट करता येतो. सो डॉट प्रोडक्ट इज ओबेस, असं लिहितात ऍक्च्युली, डॉट प्रोडक्ट ओबेस डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डॉट प्रोडक्ट ओबेस कम्युटेटिव्ह लॉ. किंवा मी असं म्हणतो डॉट प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह, डॉट प्रोडक्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह. कळालं? कोणावरती डिस्ट्रीब्यूट करता येतं? हे डिस्ट्रीब्यूट करता येतं ऍडिशन वरती किंवा सबट्रॅक्शन वरती. सबट्रॅक्शन वर पण डिस्ट्रीब्यूट करता येतं. म्हणजे इथं ए बार डॉट बी बार मायनस सी बार असतं, तर मी ए बार डॉट बी बार मायनस ए बार डॉट सी बार असं लिहिलं असतं. सो पहिले 2 पॉईंट सगळ्यांना कळाले, हँड रेस होण्याचे नाहीये, म्हणजे सगळ्यांना समजतंय. पुढे जाऊया. तिसरा प्रॉपर आलाय, बोल आरोही, हँड रेस झालाय.
सर म्हणजे ती प्रॉपर्टी वापरून आपण 3 वेक्टर्स पण मल्टिप्लाय करू शकतो ना? नाही नाही नाही, तू हे चुकीचं समजतेस. 3 वेक्टर्स मल्टिप्लाय नाही करते आपण, पहिले 2 वेक्टर ऍड करणार आहे आणि ते ऍड करून एक वेक्टर बनणार आहे. सो हा एक वेक्टर आणि हा एक वेक्टर, दोनच वेक्टर मल्टिप्लाय करतात अजून पण. कळतंय का आरोही? हो सर, हा हो. वेक्टर, हा वेक्टर आणि हा वेक्टर असं नाही करतात बोललो मी, असं मल्टिप्लाय नाही करतात. बट हे तर ऍडिशन आहे, म्हणजे ऍडिशन म्हणजे बी प्लस सी एक वेक्टरच आहे ऍक्च्युली. हा, कळालं सर. हो, चलो पुढे जाऊया. आहे चलो थर्ड पॉइंट. पहिला कळाला, दुसरा कळाला, तिसरा पॉइंट. आरोही हँड लोअर कर. हा थर्ड पॉइंट बघा. आता थर्ड पॉइंट आहे की वेक्टर प्रोडक्टचे आपण थोडेसे केसेस डिस्कस करणार. केसेस बघा, आपण 3 स्टँडर्ड केसेस डिस्कस करणार आहे, फक्त 3 स्टँडर्ड. ते 3 स्टँडर्ड केसेस कुठले आहेत? 1, 2 आणि 3. पॅरलल वेक्टर्स, अँटी पॅरलल वेक्टर्स आणि परपेंडिक्युलर वेक्टर्स. जर वेक्टर पॅरलल असेल तर पी बार डॉट क्यू बार चा आन्सर येतं नुसतं पी क्यू. ह्याच्यात कोणाला काही डाऊट असेल असं मला वाटत नाही, कारण की पॅरलल वेक्टर असेल त्यांच्यात अँगल 0 असतो आणि अँगल 0 असेल तर कॉस 0 1 असतो. मी तर रिझन लिहितो, त्याचं रिझन काय? कॉस ऑफ 0 डिग्री इज 1. त्यामुळे पी क्यू कॉस थिटा लिहायची गरजच नाही, नुसता पी क्यू. कळालं का? डाऊट असेल तर हँड रेस करणार आहे तुम्ही. दुसरा जो आहे अँटी पॅरलल. अँटी पॅरलल म्हणजे ऑपोजिट. पॅरलल म्हणजे एका बरोबर एक, एका डिरेक्शन मध्ये. अँटी पॅरलल म्हणजे ऑपोजिट. अँटी पॅरलल मध्ये अँगल 180 असतो. 180 अँगल असल्यामुळे, 180 अँगल असल्यामुळे पी बार डॉट क्यू बार बनणार मायनस पी क्यू, कारण की कॉस 180 असतो -1. आणि तिसरी प्रॉपर्टी जी परपेंडिक्युलरची, ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की पी बार डॉट क्यू बार डायरेक्टली 0 होतो. ही प्रॉपर्टी पूर्ण लाईफ मध्ये तुम्हाला हेल्प करणार आहे वेक्टर्स मध्ये, की 2 वेक्टर्स जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 असतो. आपण ह्याला उलट्या वे मध्ये पण म्हणू शकतो. जर 2 वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0 असेल तर ते वेक्टर परपेंडिक्युलर आहेत असं आपण म्हणू शकतो. सो दिस वॉज द थर्ड प्रॉपर्टी ज्यामध्ये आपण केसेस डिस्कस केले. ओके, सो 3 प्रॉपर्टीज झाल्या. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण 4th, 5th, 6th प्रॉपर्टी बघू. पटकन स्क्रीनशॉट बघा. मी स्क्रीनशॉट काढायला का सांगतोय की आपण हा जो टाइम आहे लेक्चरचा 1 तास, त्याच्यामध्ये लिहित बसलो नाही, खूप वेळ जाईल. आणि तसं पण हे लेक्चर्स नंतर अवेलेबल असतात तुम्हाला, तर तुम्ही पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. वी विल मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट. आय होप सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढले असतील. लॅपटॉपवर प्रिंट स्क्रीन काढायचे. चलो नेक्स्ट. आता बघा, पॉइंट नंबर 3 झाला. 4th पॉइंट. 4th पॉइंट इज डॉट प्रोडक्ट of vector with itself. याचा अर्थ काय होतो? ए बार चा डॉट प्रोडक्ट त्याच्या बरोबर, स्वतः बरोबरच. त्याचा आन्सर कोणी सांगेल का मला काय असेल? तनयाने हँड रेस केलाय. तनया बोल. सर मला असं विचारायचं होतं की जर वेक्टर्स आपल्याला आय कॅप, जे कॅप आणि के कॅप मध्ये त्या फॉर्म मध्ये दिले असतील समजा, कॉम्पोनंट्सच्या ह्याच्यामध्ये, तर मग त्यांना कसं मल्टिप्लाय करायचं? तो येईल आता पुढे. 5th, 6th प्रॉपर्टी तीच आपल्याला शिकायची. ठीक आहे. ओके सर. मला ह्याचा आन्सर सांगता ना. डॉट प्रोडक्ट समजा सेम वेक्टरचा घेतला तर काय आन्सर आपल्याला? ए स्क्वेअर. व्हेरी गुड. आन्सर विल बी ए जर स्क्वेअर. थीटा 0 डिग्री असेल तर. जर नाही, जर, कारण की तू जरचा विषयच येणार नाही, कारण की एक वेक्टर स्वतः बरोबर पॅरललच असणार कधी पण, बरोबर ना? हा सर. एक हो वेक्टर सर. स्वतः बरोबर वेगळा अँगल बनवू शकत नाही. सो इथं स्ट्रिक्टली ए स्क्वेअरच राहणार. बोल सोहम, तू हँड रेस केला होतास. नाही सर, ते आन्सर सांगायला. बरोबर, ठीक. आन्सर आलं ए स्क्वेअर. ए स्क्वेअर इज करेक्ट आन्सर. सगळ्यांना कळालं असेल. कुठलाही वेक्टर स्वतः बरोबर डॉट प्रोडक्ट घेतल्यावरती आन्सर ए स्क्वेअर येतो, म्हणजे तोच वेक्टरचा स्क्वेअर होतो. म्हणजे साध्या लँग्वेज मध्ये की जर आपण एखादा वेक्टर घेतलाय पी बार, त्याचा मॅग्निट्यूड मी म्हणतो चला, मॅग्निट्यूड ऑफ पी बार इज 6 न्यूटन, तर पी बार डॉट पी बार जो असेल ना तो 36 असेल. डायरेक्टली त्याला स्क्वेअर करायचा, कारण की पी आणि पी मध्ये, पी म्हणजे तोच वेक्टर परत एकदा ड्रॉ केला, त्यांच्यात अँगल 0च राहणार. त्यामुळे आन्सर असं येणार. आता प्रॉपर्टी नंबर 4 झाल्यावरती प्रॉपर्टी नंबर 5. आता प्रॉपर्टी ज्या शिकणार आहेत त्या आयजेके मधल्या प्रॉपर्टीज येणार आहेत. आता तुम्हाला पुढच्या प्रॉपर्टीज बघा. मी कलर पण चेंज करतो. प्रॉपर्टी नंबर 5.
प्रॉपर्टी नंबर 5 हे युनिट वेक्टर्स, स्टँडर्ड युनिट वेक्टर्स च्या प्रॉपर्टीज आहेत. स्टँडर्ड युनिट वेक्टर्स तुम्हाला माहिती आहेत, ते 3 स्टँडर्ड युनिट वेक्टर्स आहेत बरोबर. एक्स ऍक्सिसच्या अलॉंग, वाय ऍक्सिसच्या अलॉंग आणि झेड ऍक्सिस ऍक्च्युली बाहेर येते पण ती दाखवता येत नाही फिगर मध्ये, म्हणून आपण असं दाखवतो कधी पण. आणि ते वेक्टर्स कसे आहेत? वेक्टर आहे युनिट वेक्टर जो अलॉंग एक्स ऍक्सिस असतो ना त्याला नाव आहे आय कॅप. युनिट वेक्टर अलॉंग जे असतो जो त्याला म्हणतात जे कॅप. आणि युनिट वेक्टर अलॉंग के जो आहे त्याला म्हणतात के कॅप. तुम्हाला तर माहितीच असेल आय कॅपचा मॅग्निट्यूड काय असतो, जे कॅपचा मॅग्निट्यूड काय असतो. कोणी सांगेल का मला माईक ऑन करून? यांचा मॅग्निट्यूड काय असतो? सांगा रे, मॅग्निट्यूड ऑफ दीज वेक्टर्स काय असतो? आय जे के. आय स्क्वेअर Yes. अंडर रूट आय स्क्वेअर प्लस के जे स्क्वेअर प्लस के. नाही 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 नाही. वन आहे वन. वन वन. Yes. हा One. हे वन आहे ना, त्याने बघा ह्याला युनिट वेक्टर आपण म्हणतो म्हणजे मॅग्निट्यूड 1 आहे. करेक्ट करेक्ट. सगळ्यांचा आन्सर करेक्ट आहे. आता माईक बंद करा. येस येस, 1 आन्सर करेक्ट. दंत रेडी करायचं. अपूर्व माईक बंद कर. ठीक आहे. सो या सगळ्या वेक्टर्सचा मॅग्निट्यूड 1 आहे कारण की ते युनिट वेक्टर्स आहे. आता आपल्याला शिकायचं आहे की या वेक्टर्स जर काही तुम्ही डॉट प्रोडक्ट केला तर काय होणार आहे. तर बघा डॉट प्रोडक्ट तुम्ही किती वेने करू शकता. पहिला हा वे आहे आय कॅप डॉट आय कॅप. कोणी सांगेल का मला आय कॅप डॉट आय कॅपचा आन्सर काय येणार? आत्ताच फोर्थ प्रॉपर्टी आपण बघितली. आय स्क्वेअर. वन 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 कारण की आय ला मॅग्निट्यूड 1 आहे, आपण शिकलोय बरोबर का अपूर्व? येस सर. आयचा मॅग्निट्यूड 1 आहे म्हणून आय स्क्वेअर लिहायची गरज नाहीये. आयचा मॅग्निट्यूड 1 आहे सो 1 येणार आन्सर, बिकॉज 1 into 1. आणि त्यांच्यात अँगल 0 आहे तसा पण, कारण की आपण वरतीच बघितलंय सेम वेक्टरचा मॅग्निट्यूडचा डॉट प्रोडक्ट कधी पण त्याच वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर असतो. ए स्क्वेअर म्हणजे काय? मॅग्निट्यूडचा स्क्वेअर होतो ऍक्च्युली, मॅग्निट्यूडचा स्क्वेअर आहे. तसं इथे मॅग्निट्यूड ऑफ आय 1 असल्यामुळे 1 स्क्वेअर 1. तसंच जे डॉट जे चा आन्सर येणार आहे, तसंच के डॉट के चा आन्सर येणार. सो या सगळ्यांचा आन्सर हे स्ट्रिक्टली 1 राहतं, स्ट्रिक्टली 1 राहतं. तेच जर काही मी तुम्हाला विचारलं आय डॉट जे, मी कॅप लिहित नाही बसत, खूप वेळ जातोय. आय डॉट के, जे डॉट आय, जे डॉट के, के डॉट आय, के डॉट जे, या सगळ्यांचा आन्सर काय आहे? 0. आता काही जण 1 म्हणतात, काही जण 0 म्हणतात, तर खरं आन्सर त्याचं काय येईल? 0. बघा आता सगळ्यांनी बंद करा. सगळ्यांनी आन्सर सांगितले आहेत तर आन्सर इज 0. त्याचं रिझन काय आहे तुम्ही बघा ना रे. हे दोन वेक्टर्स आय डॉट जे, तर आय आणि जे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. सो कधी पण परपेंडिक्युलर वेक्टर मध्ये कॉस 90 0 असतो. सो हा 0 होणार. जे मीन्स इथे सगळे वेक्टर्स वेगवेगळे घेतलेत. आय डॉट जे घेतलाय, जे डॉट के घेतलाय, के डॉट आय घेतलाय, आय डॉट के घेतलाय. सो मी वेगवेगळे वेक्टर्स घेतलेत. वरची 3 स्टार आहेत, 3 स्टार तिथे मी सेम घेतलेत. आय आय जे जे के के, तिथे माझा अँगल 0 होता. बट आता आय जे, जे के, जे आय हे सगळे एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. आय जे के, सो दरवेळेस त्यांच्यात अँगल 90 आहेत. हे सगळे वेक्टर्स जे मी घेतलेत ते परपेंडिक्युलर टू इच अदर आहेत, परपेंडिक्युलर टू इच अदर. त्यामुळे त्यांचा डॉट प्रोडक्ट 0च येतो. कोणाला काही डाऊट आहे का? डाऊट असेल तर हँड रेस करा, नसेल समजलं तर. सर परत एकदा एक्सप्लेन करता का सर? बघा पूर्व, तू माईक ऑन ठेव. तू मला सांग आय डॉट जे चा आन्सर जेव्हा आपण काढणार तेव्हा फॉर्म्युला वापरून काय आन्सर येणार याचं? काय सर? पी डॉट क्यू चा फॉर्म्युला काय असतो सांग बरं मला तू. पी क्यू कॉस थिटा. व्हेरी गुड, पी क्यू कॉस. तसा आय डॉट जे चा फॉर्म्युला काय असेल तर आय चा मॅग्निट्यूड आय जे कॉस थिटा. बरोबर. आय जे नाही म्हणायचं त्याला, कारण की आय चा मॅग्निट्यूड आय नाही. आय चा मॅग्निट्यूड काय? आयचा मॅग्निट्यूड 1 आहे. तो युनिट वेक्टर ना. सो 1 कॉस थिटा येईल ना, 1 कॉस थिटा. ह्याचा पण 1, ह्याचा पण 1 कॉस थिटा. आणि अँगल काय आय आणि जे मध्ये? आय आणि जे मध्ये अँगल 90 डिग्री आहे. बरोबर, परपेंडिक्युलर आहेत त्यामुळे. परपेंडिक्युलर. सो आय जे चा मॅग्निट्यूड 1
आणि कॉस 90 येणार. कॉस 90 0 असतो, त्यामुळे आन्सर 0 येणार. तो असं सगळ्यांचं 0 येणार जे वेगवेगळे आहेत. आय जे, आय के, जे आय, जे के हे सगळे वेगळे वेक्टर्स आहेत आणि प्रत्येक पेअर आय जे घ्या, जे के घ्या, जे आय घ्या, तुम्ही परम्युटेशन कॉम्बिनेशन शिकलाय ना. आय जे के मध्ये किती पेअर बनतात? 6 पेअर बनतात. आय जे बघा, आय जे, जे के, जे आय आणि त्यांचे रिव्हर्स 6 पेअर बनतात. या सगळ्या पेअर्सचा आन्सर 0च येणार, कारण की सगळ्या पेअर मध्ये म्युच्युअली त्यांच्यामध्ये अँगल्स 90 डिग्री आहेत. दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. सो आन्सर 0 आलाय. कोणाला अजून डाऊट असेल तर विचारा. नो सर, क्लिअर सर. क्लिअर. बाकी स्टुडंट्सना पण डाऊट असेल तर विचारा रे. आय होप सगळ्यांना समजलं. क्लिअर. सो आपण ह्याच्यातनं काय शिकायचंय? काय शिकायचंय की जर सेम सेम असेल, सेम सेम म्हणजे आय आय, जे जे किंवा के के यांचा जेव्हा डॉट प्रोडक्ट असतो आय आय, जे जे, के के, त्यावेळेस उत्तर 1 येतं. त्यावेळेस आन्सर 1 येतं. आणि जर डिफरंट डिफरंट असेल आय जे, आय के, जे के, जे आय, के आय आणि के जे डिफरंट डिफरंट असेल तर उत्तर डायरेक्टली या सगळ्यांचं 0 येतं. सेम सेम असेल तर 1, डिफरंट असेल तर 0. काय लॉजिक आहे? कारण की डॉट प्रोडक्ट मध्ये कॉस असतो, कॉस, आणि कॉस असताना सेम सेम असेल तर कॉस त्यांच्यात अँगल 0 असतो. सो कॉस 0 इज 1. बट परपेंडिक्युलर असतील डिफरंट डिफरंट, आय इज परपेंडिक्युलर टू जे, जे इज परपेंडिक्युलर टू के, के इज परपेंडिक्युलर टू आय. सो डिफरंट असेल तर आन्सर 0 येईल. सो फिफ्थ प्रॉपर्टी ही आहे. ही फिफ्थ प्रॉपर्टी आणि फोर्थ प्रॉपर्टीचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. वी विल मूव्ह टू सिक्स्थ प्रॉपर्टी. We will move to property number 6 after this. Okay, so let's move to the next property. आता लास्ट नाही, ही नेक्स्ट प्रॉपर्टी आणि नंतर काही ऍप्लिकेशन्स पण आहेत, युजेस पण आहेत. आता सध्या आपण प्रॉपर्टी स्टडी करतो. सो 6 प्रॉपर्टी बघा. 6 प्रॉपर्टी अशी आहे की जर तुमच्याकडे 2 वेक्टर्स आयजेके फॉर्मॅट मध्ये दिले असतील, आयजेके फॉर्मॅट मध्ये म्हणजे px आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पीझेड के कॅप आणि दुसरा वेक्टर क्यू बार तुम्हाला असं दिलाय क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप असं दिलाय. तर तुम्ही त्यांचा डॉट प्रोडक्ट कसा घेणार? तुम्ही यांचा डॉट प्रोडक्ट कसा घेणार? तर तुम्हाला तर फॉर्म्युला माहितीये, पी क्यू कॉस थिटा. पी क्यू कॉस थिटा फॉर्म्युला आपल्याला माहितीये, बट रिमेंबर अशा वेळेस पी क्यू कॉस थिटा आन्सर येत नाही. का नाही येत? त्याच्या मागे काय प्रॉब्लेम आहे? तर प्रॉब्लेम असा आहे की पी चा मॅग्निट्यूड माहितीये का? सो येस, तुम्ही पी चा मॅग्निट्यूड काढू शकता. ह्याच्यावर या वेक्टर वरनं पी चा मॅग्निट्यूड तुम्ही काढू शकता. सो पी चा मॅग्निट्यूड दिलाय त्यांनी इनडायरेक्टली, काही प्रॉब्लेम. क्यू चा मॅग्निट्यूड काढता येईल का? तर येस, क्यू चा मॅग्निट्यूड पण काढता येईल तुम्हाला. सो क्यू पण काढता येईल, बट अँगलच दिला नाहीये. सो हा फॉर्म्युला तुम्हाला आन्सर देणार नाही. तुम्हाला एक एक्झाम्पल सॉल्व्ह केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. सो आपण एक छोटं एक्झाम्पल पण घेणार आहे. 2y प्लस 3j प्लस 4k आणि दुसरा वेक्टर आहे i प्लस 4j प्लस 2k. या दोन वेक्टर्सचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे मला. डॉट प्रोडक्ट p बार डॉट q बार. मी समजा pq cos थिटाच्या pq cos थिटाच्या फॉर्म्युलाने सॉल्व्ह करायला गेलो तर p चा मॅग्निट्यूड लागेल मला, q चा मॅग्निट्यूड लागेल मला आणि cos थिटा लागेल. तो माझ्याकडे काय काय अवेलेबल आहे? p चा मॅग्निट्यूड आहे का? तर चला p चा मॅग्निट्यूड काढता येईल मला थोडेफार कष्ट करून. 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर √29 येतं आन्सर. q चा मॅग्निट्यूड आहे का? तो पण मला थोडे कष्ट करून काढता येईल. मॅग्निट्यूड ऑफ q इज 1 स्क्वेअर 4 स्क्वेअर 2 स्क्वेअर √21 येतं आन्सर. सो √29 इनडायरेक्टली मॅग्निट्यूड मी काढले आणि मी ते टाकले पण √29 √21. बट मी अडलो कुठे येऊन आता की मला अँगलच माहित नाही ना दोन वेक्टर मध्ये काय. सो मी या मेथडनी सॉल्व्ह करू शकत नाही. सो डॉट प्रोडक्ट जर असे वेक्टर दिले असतील आयजेके मध्ये तर काय करायचं बघा, नीट समजून घ्या. तुम्हाला इथपर्यंत कळालं ना रे की का नाही काढताय त्याच्यातनं? असेल कोणाला डाऊट आत्ताच तर हँड रेज करा, अदरवाइज आय विल एक्सप्लेन की डॉट प्रोडक्ट कसा करायचा या दोन वेक्टर्स. हे सगळं पुसून टाकतो मी, कारण की असं करायचंच नाही आपल्याला, मॅग्निट्यूड वगैरे काढायचंच नाहीये. एकदम सिंपल आणि स्वीट मेथड, तुम्हाला एकदम आवडेल ती मेथड. काय करायचं बघा, जर दोन वेक्टर्स आपल्याला मल्टिप्लाय करायचे असतील आयजेके वाले वेक्टर्स, तर अशा वेक्टर्सला इज्जतीत मल्टिप्लाय करायचं ब्रॅकेट ओपन करून. म्हणजे काय की पहिला वेक्टर लिहायचा 2i प्लस 3j प्लस 4k डॉट i
प्लस 4j प्लस 2k. आणि समजा ऍक्च्युअल मध्ये असं करणार नाही, ऍक्च्युअल मध्ये याच्यापेक्षाही सोपी मेथड आहे, बट मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो म्हणून मी पूर्ण सॉल्व्ह करून दाखवणार. आता 3a प्लस बी प्लस सी इंटू पी प्लस क्यू प्लस आर असं 2 ब्रॅकेट एक्सपांड करायचे असेल तर आपण कसं करतो, आपण काय करतो, पहिला नंबर या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो दुसऱ्या. सो करा मल्टिप्लाय. 2i ला पूर्ण ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं तर काय येईल, 2i डॉट आय प्लस 8i डॉट जे प्लस 4i डॉट के. बघा पहिला 2 मल्टिप्लाय करून झाला. आता दुसरा नंबर घ्या. दुसरा नंबर कोण आहे, दुसरा नंबर आहे 3j. हा 3j ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं तर काय येईल, 3j डॉट आय प्लस 3 4 जा 12 j डॉट j प्लस 3 2 जा 6 j डॉट k. दुसऱ्याचं पण काम झालं. आता राहिला फक्त 4k मल्टिप्लाय करू त्या ब्रॅकेट वरती. जर मी तो 4k त्या ब्रॅकेट वरती मल्टिप्लाय केला आणि जर आन्सर काढलं तर 4k इंटू आय 4ki होईल, 4ki प्लस 4k इंटू 4j केलं तर 16kj होईल, 16kj आणि 4k इंटू 2k केलं तर 8kk होईल, 8kk. हे तुम्हाला असे 9 टर्म्स मिळतील, कारण की 3/3 ब्रॅकेट ओपन केलं की 9 टर्म्सच मिळणार आहे. 3/3 ब्रॅकेट 3a प्लस बी प्लस सी इंटू पी प्लस क्यू प्लस आर कधी ओपन करून बघा घरी टाइम असेल तर. यू विल गेट 9 टर्म्स. आणि त्या 9 टर्म्स मध्ये आपल्याला दरवेळेस आपण हे शिकलोय, मागची स्लाइड दाखवतो तुम्हाला. मागच्या स्लाइड मध्ये काय शिकलोय की आय डॉट आय के डॉट जे के डॉट केच 1 असतो. बाकी डिफरंट जर सापडत असतील आपल्याला आय जे जे के के आय वेगवेगळे सापडत असतील तर आन्सर 0 असतो. तर त्या लॉजिक प्रमाणे इथे बघा आय जे आय के जे आय जे के आय के जे हे सगळे डिफरंट होते. डिफरंट आय जे जे के म्हणजे वेगवेगळे होते. फक्त हे जे तिघ आहेत ना 1 2 आणि 3 हेच फक्त सेम आहेत, आय आय जे जे के के. सो या 9 टर्म्स मधले सरळ 3च टर्म राहिले. आय आय वाला टर्म राहतो, जे जे वाला टर्म राहतो, के के वाला टर्म राहतो. आणि आय आय चा आन्सर 1 आहे, जे जे चा पण 1 आहे, के के चा पण 1 आहे. सो याचं उत्तर काय येणार आहे, 2 प्लस प्लस आहे मध्ये ना, प्लस आहे 12 प्लस याचं उत्तर 8 प्लस 12 प्लस 8 इज इक्वल टू 22. आन्सर 22 आहे याचं सिम्पली. आता दरवेळेस मग ही प्रोसेस फॉलो करायची का, तर बिलकुल नाही. तुम्हाला मी डायरेक्टली सांगणारी ट्रिक, बट त्याच्या आधी तुम्हाला हे समजलंय का मला सांगा आधी. मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे पण समजलंय का आधी सगळ्यांना की मी कसं मल्टिप्लाय केलं आणि फक्त डायगोनलच ऍड का झाले, फक्त हे तिघच ऍड का झाले, बिकॉज बाकी सगळ्यांचे डॉट प्रोडक्ट 0 झाले कारण की ते परपेंडिक्युलर आहेत. आय जे जे के के आय असे आहेत. आय गेस सगळ्यांना समजलंय. आता ट्रिक सांगतो तुम्हाला. जर क्वेश्चन असेल की या दोघांना मल्टिप्लाय करा तर सिम्पली काय करायचं बघा, आय आणि आय चे कोएफिशियंट मल्टिप्लाय करायचे. आवाज मला येत नाहीये, कोण तनया बोलते का? आरोही बोल. आरोही आवाज येत नाही तुझा मला नीट. ठीक आहे बघा, आरोही बहुतेक सांगत होती सॉल्व्ह कसं. ठीक आहे, आय विल एक्सप्लेन इट नाव. व्हॉट इज द ट्रिक? द ट्रिक इज फक्त आय आणि आय चे कोएफिशियंट्स मल्टिप्लाय करायचे. 2 इंटू 1 2 इंटू 1 2 बस झालं काम. आता जे आणि जे चे कोएफिशियंट फक्त मल्टिप्लाय करायचे. 3 4 जा 12 आणि के आणि के चे कोएफिशियंट मल्टिप्लाय करायचे. 4 2 जा 8. एवढं सिंपल आहे डॉट प्रोडक्ट करणं जर पी आणि क्यू आयजेके मध्ये दिले असतील. सो तुम्ही समजून घ्या, पी आणि क्यू आयजेके मध्ये दिले असतील तर उलट अजून सोपं आहे ते पी क्यू कॉस थिटाच्या भानगडीत पडण्यापेक्षा. पी क्यू कॉस थिटाच्या भानगडीत पडण्यापेक्षा हे अजून सोपं आहे. नुसतं आय आय जे जे के के मल्टिप्लाय करायचं. बघा मी तुम्हाला 2-3 एक्झाम्पल्स पण दाखवतो, तुम्हाला थोडं कॉन्फिडन्स येईल. एक काम करू, पुढे जाऊ. जर मी तुम्हाला वेक्टर दिला पी बार इक्वल टू 4i मायनस 3j प्लस 2k आणि क्यू बार दिला i प्लस 2j मायनस 3k, त्यांचा डॉट प्रोडक्ट काय येणार? सिंपल आहे डॉट प्रोडक्ट. 4 1 जा 4. कसं केलं? 4 1 जा मल्टिप्लाय करायचं. 4 1 जा 4 मायनस 3 प्लस 2 जा मायनस 6 मायनस 3 प्लस 2 जा मायनस 6 आणि प्लस 2 मायनस 3 जा मायनस 6. सो मायनस 6 इज मायनस 12 प्लस 4 इज मायनस 8. मायनस 8 उत्तर आले तरी काही लोड नाहीये, आन्सर नेगेटिव्ह येऊ शकतं आपल्याला माहितीये.
आणि नेगेटिव्ह आन्सरचा अर्थ असा होतो की हे दोघं अँगल ऑप्टिव्ज अँगल वरती असतील, कारण की कॉस ऑफ अँगल ऑप्टिव्ज असेल ना तरच नेगेटिव्ह येणार आहे. याचा अर्थ पी आणि क्यू वेक्टर असे काहीतरी ओरिएंटेड असतील की त्यांच्यात अँगल ऑप्टिव्ज असला पाहिजे. कोणाला डाऊट असेल तर हँड रेस करा, अदरवाइज अजून एक मी क्वेश्चन घेणार आहे. सर ते ऍड परत कसं केलं ते एकदा सांगा ना, ते कनेक्शन प्रॉब्लेम झालेला. बरोबर, बघ दोन वेक्टर हे दिलेले आहेत, दोन वेक्टर दिलेत तर आपण आय आणि आयच मल्टिप्लाय करायचे. आय चे कोइफिशियंट आयचा कोइफिशियंट मल्टिप्लाय करायचा. 4 1 जा 4. जे आणि जे चा कोइफिशियंट मल्टिप्लाय केला मी, -3 2 जा -6. आणि के आणि के चा कोइफिशियंट मल्टिप्लाय केला, -3 + 2 जा -6. आणि 4 -6 -6 करायचं होतं मला, तर मी काय केलं 4 -6 -6 इज -12 विच इज -8 असा आन्सर आला माझा. कळालं का? आता बघा, हा सानिध्य तू एक खूप कॉमन आणि नॅचरल मिस्टेक केलीस. काय मिस्टेक केली तू? की तू बघा बरेच स्टुडंट हे करणार आहेत असं की ते काय करणार 4 × 1 4 करणार आणि त्याला 4i लिहिणार, -3 × 2 करणार आणि त्याला 6 -6j लिहिणार आणि 2 × -3 ला -6k लिहिणार, असे 3 लिहिणार. आता हे रॉंग का आहे मी सांगतो तुम्हाला. वाय दिस इज रॉंग? बिकॉज आपण शिकतोय स्केलर प्रोडक्ट आणि स्केलर प्रोडक्ट मध्ये देर इज नेव्हर अ वेक्टर आन्सर. हा वेक्टर आन्सर कसा बनला तुमचा? मला तर स्केलर मिळाला पाहिजे, नंबर मिळाला पाहिजे. सो हे आयजेके नसतात जोडायचे कधीच, लक्षात ठेवा. कळालं का? जान्हवी रेकॉर्डिंग टाकतो मी त्याच्यावरती युट्यूब वरती, ठीक आहे. फक्त फिजिक्सचं अवेलेबल आहे, जेवढं रेकॉर्ड केलं तेवढं. अजून एक क्वेश्चन बघा सगळ्यांनी. हा क्वेश्चन बघा आता. 2i + 6j + k, 3i + k + j -12k. These are two vectors given to you. What is p bar dot q bar? आणि कमेंट करा त्याच्यावरती, आन्सर वरती कमेंट करा. तुम्ही सांगा मला चॅट बॉक्स मध्ये आन्सर काय आहे. क्या बात आहे, कॅल्क्युलेशन सगळ्यांचं तगडं एकदम. पटापट 0 सांगितलं तुम्ही आन्सर, विच इज ऍब्सोल्युटली करेक्ट. करून बघा मल्टिप्लाय. 2 3 जा 6, 6 1 जा 6 आणि 1 -12 जा -12. सो आन्सर इज 0. ऍड केला. कमेंट काय करणार तुम्ही? कमेंट. व्हॉट विल यू कमेंट ऑन दिस रिझल्ट? कोणीच काही कमेंट नाही करते का? परपेंडिक्युलर. येस येस, तनया, अपूर्व, येस येस, बरोबर, करेक्ट. इट इज परपेंडिक्युलर. 90 थीटा आहे. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. दोन वेक्टरचा जर काही आपल्याला डॉट प्रॉडक्ट 0 येत असेल तर पी बार इज परपेंडिक्युलर टू क्यू बार. दिस इज अवर कमेंट. एकदम इझिली सांगू शकतो आपण की पी बार क्यू बार हे परपेंडिक्युलरच पाहिजे, कारण की डॉट प्रोडक्ट 0 झालाय. डॉट प्रोडक्ट 0 कशामुळे होतो? जर अँगल 90 असेल तर. तुम्ही म्हणाल नाही सर, एखादा वेक्टर 0 असला तरी होऊ शकतो. बट बघा ना, हा वेक्टर 0 होऊ शकतो का? ह्याचा मॅग्निट्यूड 0 होऊ शकतो का? कधीच नाही होऊ शकत. हा पण वेक्टर 0 नाहीये, त्याचा पण मॅग्निट्यूड 0 नाही होणार. सो आन्सर 0 फक्त परपेंडिक्युलर वेक्टर मुळेच झाला आहे. सो टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर, तरच cos 90 is 0. सो द डॉट प्रोडक्ट कम्स आउट टू बी 0. सो आय होप सगळ्यांना डॉट प्रोडक्ट अँड प्रॉपर्टीज ऑफ डॉट प्रोडक्ट कळाला आहे. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहे ऍप्लिकेशन्स ऑफ डॉट प्रोडक्ट. 2 युजेस आहेत त्याचे, 2 युजेस शिकणार आहे आपण. आणि उद्या लगेच आपण वेक्टर प्रोडक्ट वरती जाणार. सो उद्याच्या लेक्चर मध्ये ऍप्लिकेशन्स ऑफ डॉट प्रोडक्ट कम्प्लीट करून वेक्टर प्रोडक्ट चालू करू. आणि परवाच्या लेक्चरला वी विल कम्प्लीट वेक्टर प्रोडक्ट्स एज वेल. आणि नंतर तुम्हाला मी असाइनमेंट देईन परत 30 क्वेश्चन्सची डॉट आणि क्रॉस प्रोडक्ट वरची, वेक्टर आणि स्केलर प्रोडक्ट वरची. आणि नंतर मग फक्त कॅल्क्युलस पार्ट राहतो, जो इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ज्याच्यात येतं तेवढंच फक्त करू आपण. पंकजाचा डाऊट आहे की सर स्केलर आणि वेक्टर मल्टिप्लाय होतात का? तर बघ पंकजा, स्केलर आणि वेक्टर मल्टिप्लाय होतात ऍक्च्युली. आपण केलं पण आहे. समजा तुला मी दिलंय a बार इज इक्वल टू 2i + 4j आणि तुला विचारलं व्हॉट इज 5a बार. 5a बार काय होतं? 10i + 20j. हे आपण केलंय ना आधी. मल्टिप्लाइंग अ वेक्टर विथ अ स्केलर म्हणजे फक्त त्याचा मॅग्निट्यूड वाढवणं. कळालं का पंकजा? ओके, चलो गाइस, I will end the session. Bye bye. सर बोला.
सर त्या प्रॉपर्टीज ऑफ डॉट प्रोडक्ट मध्ये एकच प्रॉपर्टीज आपण बघितली ना, म्हणजे एकच आहे हा? एकच म्हणजे आता हे तुम्ही जे सांगितलं ते आय सोबतच करायचं, जे सोबत करायचं ते एकच आपण बघितलं ना आता. नाही आपण बघ किती प्रॉपर्टी बघितली दाखवतो. स्क्रीनवरती बघ, काय स्क्रीनवरती बघ. पहिली प्रॉपर्टी बघितली आपण की डॉट प्रोडक्ट कम्युटेटिव्ह आहे, बरोबर. नंतर आपण बघितलं डॉट प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटिव्ह आहे, दुसरी प्रॉपर्टी. तिसरी प्रॉपर्टी आपण बघितली की डॉट प्रोडक्ट जर काही पॅरलल, अँटी पॅरलल आणि परपेंडिक्युलर वेक्टरला कसं करायचं. 3 प्रॉपर्टी. चौथी प्रॉपर्टी ही होती जर सेम प्रोडक्ट असेल तर असं होतं. प्रॉपर्टी अशी होती, फिफ्थ प्रॉपर्टी आय जे जे के. आणि सिक्स्थ प्रॉपर्टी जी आहे, सिक्स्थ प्रॉपर्टी ती 2 वेक्टर्स आय जे के मध्ये असतील तर काय करायचं. असे 6 प्रॉपर्टी. ठीक आहे सोहन. हो सर. ओके अनिश बोल. सर आपण काल एक क्वेश्चन मी स्किप केलेला, कॅल्क्युलेट एरिया ऑफ पॅरेललोग्राम. तर तुम्ही म्हटलेले मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर शिकल्यानंतर करू सर. बरोबर. तर मग ते डॉट प्रोडक्टनी येईल की Cross. क्रॉस प्रोडक्टनी? क्रॉस प्रोडक्ट. ओके क्रॉस प्रोडक्ट येईल ते उद्याच्या ऍप्लिकेशन मध्ये. ओके सर. सर चलो आय एंड द मीटिंग गाइस. तुम्हाला डाऊट असेल तर विचारा. रजस बोल. सर समजा असे 2 वेक्टर्स दिले असतील की व्हॅल्यू ऑफ फर्स्ट वेक्टर 5i + 6j. एक मिनिट आहे, मी तिथूनच दाखवतो तुला. हा बोल. 5i + 6j आणि सेकंड वेक्टर 2j + 3k. असं लिहायचं त्यांना. मग i ची व्हॅल्यू 0 होईल हो, मग 5 × 0 0, 6 आणि × 2 k पण 0 ना. हे पण 0, के पण 0, म्हणजे के चा कॉम्पोनंट 0. आन्सर फक्त 12 येईल. ओके सर. सर बोला. आणि जे तुम्ही ते शीट दिलेली बघा एक सॉल्व्ह करायला, तर ते तुम्ही डिटेल एक्सप्लेनेशन पाठवणार होते ना? ते पाठवलंच नाही मी. थांब आता लगेच पाठवतो. लेक्चर झालं लगेच पाठवतो. हा ते पण तुम्ही बघून घ्या एकदा. ठीक आहे चलो एंड करतो रे मीटिंग. बाय.